पुढचं ॲडवाईस देणार त्याचा घंटा फरक पडत नाही आपल्याला, ते काय बोलतोय काय नाही. आपलं वाटतं आपण म्हणजे आपण आहे बस. काही ब्लड डोनेशन वगैरे केलेलं आहे तेव्हाच हाताला सुई टोचलेली, नाही तर सुई अजून रॅगिंग काय असतं? रॅगिंग नाही. इथं आम्हाला आमचे सिनियर स्किल डेव्हलपमेंट क्लास घेत असतात. 12वीला प्रत्येक परीक्षेचे फॉर्म भरले मी. नीट, JEE, PCM, PCB सगळ्या CET वगैरे दिल्या. काही कन्सेप्ट आहेत पण भरपूर असा रट्टा मारायला लागतो. रट्टा मारून मी चांगलं बायोलॉजी पक्कं केलं होतं. सेकंड रिपीट मला तर केमिस्ट्रीचा कन्सेप्ट क्लिअर करायलाच गेला. नीटमध्ये होते 86 आणि काहीतरी तुफानी करूया आलो मग या फील्डमध्ये. नीट म्हणजे काय असतं त्याचा फुल फॉर्म पण माहीत नव्हता. सकाळी 4 वाजता उठलो मी, गेटून उडी मारून गेलो, रिडिंगमध्ये जाऊन बसलो संध्याकाळ. नुसतं गेलंच मग शेवटपर्यंत. मिल ही जाएगी मंजिल भटकते भटकते, गुमराह तो वो है जो घर से कभी निकले ही नहीं. स्वागत है फिर से आपका एक नए पॉडकास्ट में. तर सॉरी हिंदीमध्ये स्टार्टिंग झाली ती, नेक्स्ट पॉडकास्ट हिंदीमध्ये त्याच्यामुळं. तर आता माझ्यासोबत एक BAMS स्टुडंट्स, तर विचारूया त्यांना त्याची जर्नी कशी राहिली ती. नीटपासनं जर्नी ती म्हणजे प्रॉपर म्हणजे नीटचा डिसिजन घेण्यापासून ते आत्ता BAMS फर्स्ट इयरचे 4 महिने ना, 4 महिन्यापर्यंत त्याची जर्नी कशी राहिलेली, पुढचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत, सगळ्या गोष्टी आपण या पॉडकास्टमध्ये कवर करणार आहोत. तर हा पॉडकास्ट एंडिंगपर्यंत नक्की बघा. एंडिंगला तुमच्यासाठी एक मेसेज पण असणार आहे. तर चालू करूयात. तर तुझं नाव काय आहे? माझं नाव रोहन लांडगे आहे. मी जामखेडचा आहे, अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतो आहे. तर जर्नी तुझी चालू करण्याच्या आधी हे विचारायचं तुला की तू नीटचा काचा म्हणजे चूज केली, नीट JEE का केलं नाही? सुरुवातीला मी JEEच करत होतो. 10th पर्यंत मराठी मीडियमला होतो. 11वी-12वीला सायन्स घेतलं, सायन्स मॅथ घेतलं होतं. PCMB ग्रुप होता माझा. नंतर म्हटलं चला 2 वर्ष मॅथचे क्लास केले मी जामखेडमध्येच लोकलला. 2 वर्ष क्लास केले रेग्युलर. चांगलं माझं मॅथ पण चांगलं होतं. बायोचा काही अभ्यास करायला नाही 2 वर्ष. मग 12वीला प्रत्येक परीक्षेचे फॉर्म भरले मी. नीट, JEE, PCM, PCB सगळ्या CET वगैरे दिल्या. पण नंतर कुठंतरी वाटलं की यार डॉक्टर हे प्रोफेशन आपल्याला करायला पाहिजे आपण. असं म्हणलं डॉक्टरला थोडी इज्जत रिस्पेक्ट वगैरे असते आणि थोडं मनातून कुठंतरी असं वाटत होतं की डॉक्टरच बस, दुसरं काही नकोच. मग नंतर क्रॅश कोर्स जॉईन केला 12वी झाली की लगेच. PCM बायोलॉजी पहिल्यांदाच होतं. बायोलॉजीचा बी पण माहीत नव्हतं 12वी झाल्या. आणि केमिस्ट्री आणि फिजिक्स पण एवढं स्ट्रॉंग नव्हतं. मॅथ चांगलं केलं होतं पण आता मॅथच्या फील्डमध्ये आपल्याला जायचंच नव्हतं. मग घेतलं क्रॅश कोर्स चालू केला. 2 ते 3 दिवस झाले की लगेच कोरोनाचा आला. त्यावेळेस कोरोना आला होता 2020मध्ये 19-20मध्ये. तर मग क्रॅश कोर्स स्टॉप झाला जागेवर. परत सगळं लॉकडाऊन लागलं. मग गावाकडे राहिलं वर्षभर. तर असंच गेलं. मग फर्स्ट रिपीट म्हणून गेलो नगरला, अहमदनगरमध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी. म्हटलं क्लास करावं. इकडं लातूरला यायचा विचार चालू होता पण म्हटलं इकडे कोणी ओळखीचं नाही वगैरे, आपण त्या परिस्थितीमध्ये राहू शकतो नाही, म्हणून नगरला रिलेटिव्ज असल्यामुळं तिथं गेलो. क्लास वगैरे बघितले 2-3 जागेवरती. एक क्लासला जॉईन झालो मग तिथं नगरमध्ये. मावशीची राहून क्लास वगैरे केले 2 महिने. ते 2 महिने क्लास केले की नंतर अजून लॉकडाऊन पडला. 2 महिन्याचं लॉकडाऊन होतं. मग गावाकडं आलो तर मग अभ्यास वगैरे राहून गेला सगळा. आधीच बेसिक कन्सेप्ट काहीच क्लिअर नव्हत्या आणि नंतरून गावाकडं आलं तर सगळं अभ्यासाचं गेलंच. घरचे कामं वगैरे, कामं एवढे काही नाही पण अभ्यास करायला नाही, काही नाही. मग दुसरं सेकंड रिपीटला म्हणलं आता नगरला नको जायला, तिथं आधी कन्सेप्ट तर क्लिअर नव्हत्या. लातूरला येऊन मग मी RCC जॉईन केला. त्यावर्षी कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे भरपूर मला अवघड गेलं. अभ्यास भरपूर केला. केमिस्ट्री आणि फिजिक्स जास्त. बायोलॉजी काय मला 10वीपर्यंत रट्टा मारायची सवय लागली होती. बायोमध्ये रट्टा मारलं. काही कन्सेप्ट आहेत पण भरपूर असा रट्टा मारायला लागतं. रट्टा मारून मी चांगलं बायोलॉजी पक्कं केलं होतं. पण प्रश्न होता तो फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा. फिजिक्स मला सोपं जात होतं कारण की माझं मॅथ चांगलं असल्यामुळं. तरी पण फिजिक्सला वेळ द्यायला लागतो आणि फिजिक्स सुरुवातीला स्ट्रॉंग होते. सुरुवातीला मी फिजिक्स चांगलं केलं पण हळूहळू फिजिक्स सुटत जातं. केमिस्ट्रीच्या पूर्ण सेकंड रिपीट मला तर केमिस्ट्रीचा कन्सेप्ट क्लिअर करायलाच गेला. मग केमिस्ट्री चांगली झाली, बायो चांगलं झालं. प्रश्न होता फिजिक्सचा. मग सेकंड रिपीटला मला पडले 299 मार्क्स. फर्स्ट अटेम्प्टला किती होते? म्हणजे ज्यावेळेस मी 12थमध्ये दिली त्यावेळेस काय मी अभ्यास काहीच करायला नाही. फक्त मी PCMचा अभ्यास केला होता. मग मला नीटमध्ये होते 86 आणि PCMला होते मला 70% आले होते. माझं इंजिनिअरिंग कॉलेज नंबर लागला असता कुठं पण कमी फीजमध्ये झालं असतं पुण्यामध्ये कुठं.
पण नको म्हटलं ते करायला. हम्म. मग 86 पडले. चला म्हणलं काहीतरी तुफानी करूया. आलो मग या फील्डमध्ये. हा. त्या फील्डची गहराई माहीत नाही, काही नाही. नीट म्हणजे काय असतं त्याचा फुल फॉर्म पण माहीत नव्हता. तरी आलो, उडी मारली. चला म्हणलं विहिरीत उडी मारल्यासारखं. नंतर आलो मग आता हळूहळू करायला लागलो. सेकंड रिपीट मला फर्स्ट रिपीटला ज्यावेळेस मी नगरला क्लास केले त्यावेळेस मला 150 मार्क पडले. म्हणलं चला काहीतरी न करण्यापेक्षा काहीतरी झालं, म्हणलं डबल मार्क पडले गेल्या वेळेसच्या. मग अजून एक रिपीट करावं. पण त्यावेळेस पण वाटलं होतं BHMS करावं की नको, करावं की नको. 2-3 महिने तर असे विचारातच गेले. मग म्हणलं चला आता जाऊ द्या, BHMS नकोच म्हणलं आपल्याला. नंबर पण लागला असता कुठंतरी एकदम लांबच्या कॉलेजला. 150 मार्कमध्ये BHMSला अवघड थोडंसं भेटतं. मग आलो लातूरला. लातूरला आलो तर तिथे एकच मित्र होता गावाकडचा. तिथं माझी भरपूर फजित झाली पहिल्या दिवशी आल्या आल्या. काय झालं तर? म्हणजे आलो लातूरला, वडील वगैरे आले सोडवायला. लातूरमध्ये मीन्स नंदी स्टॉपला आलो की तिथं गाडी बंद पडली होती. 4 व्हीलर घेऊन आलो ते सोडवायला भाड्यानं करून. मग वडिलांना मी लावलं घरी, जा म्हटलं तुम्ही, मी जातो इथं. मित्र आला मला घ्यायला तिथं. गेलो मित्र तिथं सोनवणे कॉलेजच्या शेजारी होती रूम मित्राची. त्याच्या रूमला गेलो. संध्याकाळी 7-8 वाजले. मी माझ्या वडिलांना जाऊन जेवण केलं रूमला तिथं. वडिलांना मी लावून दिलं. मग वापस गाडी नीट झाली तोपर्यंत. वडील गेले पुढं निघून. मग आलो तिथं. तिथं ट्युशन एरियामध्ये आता कसं रूम मालक भरपूर स्ट्रिक्ट राहतात ना. तिथं रूम मालक मला राहून द्यायला गेला त्या रूमला. म्हणला नाही तू बाहेर जा, असं तसं, इथं राहायला जमत नाही, पाण्याचा प्रॉब्लेम आहे. लातूर म्हणलं माहीत आपल्याला मराठवाड्यामध्ये येते, पाणी इथं ट्रेनने आणलं होतं. ते म्हणले नाही तुला जमणार नाही इथं राहायला. मग आता म्हणलं पैसे काय, म्हणले एका रात्रीचे काय. नाही म्हणले तुझ्याकडे पैसे भरपूर आहेत, तू हॉटेलला जाऊन राहाय. वाईट वाटलं भरपूर. तेव्हा मित्र पण काय करू शकत नव्हता. मग मित्र म्हणलं इथं कसं आहे, रिडिंगला आपण रिडिंग जॉईन केली तर आपण इथं राहू शकतो रिडिंगमध्ये, नाईट काढू शकतो कशी पण. अरे म्हणलं चल ठीक आहे. मग तरी आम्ही 9-10 वाजेपर्यंत रूम बघितला, पण रूम कुठे भेटली नाही आपल्याला पाहिजे तशी. मग रिडिंग मी जॉईन केली लातूरमध्येच, ट्युशन एरियामध्येच होती. मग 500 रुपये होते त्यावेळेस रिडिंगला भाडं. जॉईन केली. नंतर म्हणलं आता एकदा जेवण वगैरे करून येतो म्हटलं तुझ्या रूमवरून. गेलो रूमला. तिथं त्याचा रूममेट आला होता तोपर्यंत. तो म्हटला काय झालं ते, मग रूम मालक राहू द्या ना म्हणलं. त्यानं सांगितलं प्रॉब्लेम झालेला. ते म्हणलं काय नाही, त्यांनी जेवण केलं नव्हतं म्हणलं, आम्ही मेसवरून जातो. मग मी त्यांच्या रूममध्ये झोपलो. त्यांनी बाहेरून लॉक वगैरे लावून घेतलं. जा ते म्हणलं, ते रूम मालक लवकरच झोपून जात आहे म्हणला आणि सकाळी उठते लवकरच, मग तू सकाळी लवकर उठून जा रिडिंगला. तसं मग मी चल ठीक आहे म्हणलं. ते आले जेवण करून, मी झोपलो होतो. सकाळी 4 वाजता उठलो मी. गेटून उडी मारून गेलो, रिडिंगमध्ये जाऊन बसलो संध्याकाळ रात्रीचं 4 वाजता सकाळ. मग काय नाही झालं. ते दिवस गेला कस तरी, तो आज माझ्या कधीपर्यंत आठवणीत राहतो. आयुष्यभर आठवणीत राहील. आयुष्यभर. कारण की ते संघर्ष झालेला आहे आपला. काय नंतर झालं हळूहळू बेसिक कन्सेप्ट वगैरे क्लिअर करत गेलो. केमिस्ट्री आता सेकंड रिपीट होतं तरी माझ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर नव्हत्या. मग सेकंड रिपीट तर माझं सगळं बेसिकमध्येच गेलं. तरी मग सेकंड रिपीटला मला 299 मार्क पडले. मग तेव्हा वाटत होतं चला आता BHMSला लागून जाईल आपलं कुठं पण मुंबईचं कॉलेज. पण परत कुठंतरी वाटलं यार नको BHMS. कॅटेगरी कुठली तुझी? मी मराठा आहे, पण माझं OBC निघलेलं आहे. मग त्यावेळेस नव्हतं निघलं, पण सेकंड रिपीटला OBC माझं. आता थर्ड रिपीट करताना निघलं होतं. मग आता काय पुढं काय झालं तुझ्या स्टोरीमध्ये? आता मग नंतर गेलो गावाकडे गेलो, रिझल्ट वगैरे लागला होता. मग भरपूर अजून मी डॉक्टरांना बोललो. BMS डॉक्टर आहेत आमच्या गावात, त्यांना पण त्यांनी सांगितलं काय नाही म्हणले, BHMS पण असं वाईट नाही, कोणतीच फील्ड चांगली आहे वाईट असं नाही. ते आपल्यावर डिपेंड राहतं. आपण किती आपला पर्सेंटेज देतो, प्रयत्न आपण त्यात काय करतो काय नाही. मग तरी आम्ही भरपूर डॉक्टरांना भेटलो. मग मला वाटलं चला यार कुठंतरी आपण BMS तर मला सुरुवातीपासूनच करायचं होतं. म्हणलं MBBSला लागलंच तर एकदम एक लास्ट ट्राय करूया म्हटलं. आलो लातूरला. सगळे क्लास वगैरे त्यावेळेस मला माहिती होती. मित्र भरपूर झाले होते. मग मला पहिल्या जसं सेकंड रिपीट आलतो तसं काही प्रॉब्लेम झाला नाही. आणि सुरुवातीपासूनच केलं चांगलं. केमिस्ट्रीला पहिल्या टेस्टमध्ये मला 150च्या प्लस मार्क पडले. त्यांनी सगळ्याला स्टेजवर बोलून कॅडबरी वगैरे दिली. त्यावेळेस म्हणजे भरपूर बरं वाटलं नाही का, आपल्या प्रयत्नाला कुठंतरी वाव भेटला. पण हळूहळू केलं, केमिस्ट्री चांगलं केलं, बायो पण चांगलं होतंच. पण फिजिक्सला मी सुरुवातीला केलं, फिजिक्सला 100+ मार्क राहायचे. पण हळूहळू जसं पुढं सिलेबस वाढत जाईल तसं फिजिक्स थोडं मागं पडायला लागलं कुठंतरी. मग तरी हळूहळू झालं, फिजिक्स तर गेलंच मग शेवटपर्यंत.
कारण की जे जास्त करायच्या भानगडीत पडलं तर ते काहीच होत नाही. काहीच होत नाही. जेवढं आहे तेवढं परफेक्ट करायला पाहिजे. मी तसंच केलं, म्हणलं चला सगळं सिलेबस कव्हर करायचा. MBBS म्हणलं BMS तर भेटेल आपल्याला, पण MBBSसाठी ट्राय करूया. हम्म. नाही झालं, म्हणलं चला ठीक आहे. आता पडले 390 मार्क हम्म. थर्ड रिपीटला. फर्स्ट राऊंडलाच मला कॉलेज भेटलं होतं आमच्या नगरमधलंच, पण ते यावर्षी स्थापना झाली होती त्याची, म्हणून म्हणलं ते चूज केलं नाही मी. आणि त्याची फीज पण भरपूर एक्सपेन्सिव्ह पडत होतं मला ते. आपली बॅकग्राऊंड एवढं नाही आहे आर्थिक परिस्थिती की आपण एवढे 3 लाख रुपये वर्षाला भरू शकू, म्हणून म्हणलं ठीक आहे. सेकंड राऊंडला मग उदगीरचं कॉलेज भेटलं. तिथं हॉस्टेल वगैरे कंपल्सरी नव्हतं आणि फीज पण कमी होती आणि आपली जी कॅटेगरीनुसार पडते. आता माझं OBC निघलं आहे तर मग मला 50% फीज होती. मग तेवढी भरून टाकली आणि घेतलं ॲडमिशन, झालं इथं. आता 3 महिने झालं आलो आहे कॉलेजला. चांगली लाईफ चालू आहे. एवढं फक्त बर्डन वगैरे राहत नाही जसं नीटला राहतं आहे तसं. एकंदर असं झालं माझा नीटचा प्रवास आत्तापर्यंतचा. तुझा प्रवास खूपच मोटिवेशनल आहे. म्हणजे रूम मालक नाही राहून दिलं नव्हतं का? हां, ते रूम मालकच नाही म्हणले, तू जा म्हणले, इथून जमत नाही राहायला. मग कसं राहिला राहिला का तरी पण तिथे? तिथं राहिलो, त्यांनी झोपून गेले. 9 साडेनऊ पर्यंत त्यांनी झोपून गेले. मग ते झोपलो तिथंच मी 4 वाजेपर्यंत. हे प्रवासाने त्यांना हातपाय वगैरे दुखत होते सगळे. मग सकाळी 4 वाजता उठूनच गेलो रीडिंगला, तिथंच सगळं मग केलं. मी परत हे माझा मित्र ते क्लासला गेले, सकाळून 7ला क्लास राहतात. मग मी रूम वगैरे बघितली, रूम पटली मला. मग त्याच्या रूमवर जे सामान होतं ते घेतलं मी, माझं रूम शिफ्ट वगैरे केली. थोडासा रिलॅक्स झाला. कुठं राहत होता तू? मी सोनवणे कॉलेजच्या समोर राहत होतो सध्या, सेकंड रिपीटला. आणि थर्ड रिपीटला मी शिवाजी चौकामध्ये राहत होतो, छत्रपती शिवाजी चौक. कुठं? लातूरमध्येच. पण कुठं एक्झॅक्ट? आपलं साई मंदिर आहे त्याच्या पाठीमागं. तिकडे का? हां. आणि सोनवणे कॉलेज आहे तिथं, यश बॉयज हॉस्टेल आहे, त्याच्या समोरच रूम होती माझी. आता काय पुढं काय भविष्यातला म्हणजे तुझ्या 12वीत किती मार्क होते? मला 12वीत 72% होते. 86 नीटला. नीटला का 12वीत असताना 86. हां. आणि ते फर्स्ट रिपीटला? फर्स्ट रिपीटला होते 154. सेकंड रिपीटला? 299. आणि फायनल? 390. फ्युचरमध्ये काय प्लॅन आहे तुझा? काय करायचं? आता BMS सध्या तर कंप्लीट करतो. फ्युचरचा अजून एवढा तर विचार नाही केलेला. पण मला वाटतं की आयुर्वेदिक प्रॅक्टिसचं थोडंसं करावं वाटतं, कारण की आसपास कुठं मी आमच्याकडे एवढं जास्त बघितलेलं नाही आयुर्वेदा. जास्त आहे आता आयुर्वेदामध्ये भरपूर आहे, पण कसं त्याला वाव भेटत नाही. त्याला जास्त अभ्यास भरपूर आहे. संहितामध्ये एवढं सांगितलेलं आहे 5-5 हजार वर्षापूर्वी आपल्या आचार्यांनी त्यांनी. त्याला अभ्यास करत नाही लोक जास्त एवढा. जे आहेत ते करतात, त्यांचं चालू आहे चांगलं. पुण्यामध्ये भरपूर क्लिनिक आहेत आयुर्वेदाचे. भरपूर OPD वगैरे असतात. मला वाटतं एकंदर कुठंतरी करावं आयुर्वेदाचंच. तसं अजून काही ठरवलेलं तर नाही आहे. म्हणजे काय फेवरेट काय तुझं आयुर्वेदिकमध्ये? आयुर्वेदामध्ये सगळंच. आता पंचकर्म आहे. पंचकर्मामध्ये भरपूर, आता मी सध्या कुठंतरी जातो क्लिनिकला वगैरे. तिथं 1-2 आत्ता जस्ट 2-3 दिवस झालं जायला लागलो, पण मस्त वाटतं एकदम क्लिनिक वगैरे. आयुर्वेदाचं सगळं औषधं सगळे डॉक्टर स्वतः तयार करतात. आपल्या आयुर्वेदापासून सगळ्या झाडांपासून, सगळ्या झाडाचे आयुर्वेद औषधी गुणधर्म एकत्र करतात. कोणत्या झाडाचे मूळ, कोणत्या झाडाचं साल, खोड, पान, फूल, सगळ्यापासून त्याचे औषधी गुणधर्म राहतात. मग त्यातून काहीतरी एक्स्ट्रॅक्ट करून औषध बनवतात. प्रत्येक रोगावर वेगवेगळं औषध आहे. अच्छा. आता तिथे कॉलेजमध्ये रॅगिंग वगैरे करतात त्याच्याबद्दल? रॅगिंग काय असतं? रॅगिंग नाही. हां. इथं आम्हाला आमचे सिनियर स्किल डेव्हलपमेंट क्लास घेत असतात. त्याच्यामध्ये भरपूर आपलं स्टेज हिअरिंग येते, काय काय भरपूर गोष्टी असतात. स्टेज डेअरिंग? हां, म्हणजे स्टेज हिअरिंग येते, स्किल आपलं डेव्हलप करायला होते. सगळ्या स्किल डेव्हलप हां, होतात सगळे स्किल डेव्हलप होतात. नाही, पण ते इंटरॅक्शन असतं सिनियर आणि ज्युनियरमध्ये, मजा येते त्याच्यामध्ये. डेली रुटीन काय आहे आता? सध्या आता डेली रुटीन चेंज झाले थोडं. गावाकडे तो घरी थोडेफार म्हणजे कामं ॲव्हरेज करते. BMS विद्यार्थ्याचं डेली रुटीन कसं असते? क्लासेस वगैरे सकाळी क्लासेस उठल्यापासून सकाळी रात्रीपर्यंत? आता 9 वाजता, सकाळी 9ला कॉलेज चालू होतं. कधी लेक्चर होते 9 वाजता, नाही तर कधी नाही. पण 9 ते 5 पर्यंत असतं कॉलेज. 9 ते 5 असतं, तर त्यातलं 9 ते 1 पर्यंत लेक्चर चालतात. आठवड्याचं टाईम टेबल असतं, त्याच्यानुसार लेक्चर होतात. 1 वाजता ब्रेक होतो, जेवण वगैरे करायचं. 2 वाजता नंतरून परत 2 ते 3 एक लेक्चर होतं, आणि नंतर 2 ते 3 प्रॅक्टिकल. 5 वाजता 2 ते 5 पर्यंत, 3 ते 5 पर्यंत प्रॅक्टिकल असतं. मग प्रॅक्टिकलून आलं की थोडाफार रेस्ट वगैरे घ्यायचा, आणि 7 साडेसात वाजता खेळून येतो वापस आम्ही. 5 वाजता आल्यावर व्हॉलीबॉल खेळायला जातो कॉलेजला. खेळून आलं की 8 वाजेपर्यंत जेवण वगैरे करायचं. 9 वाजता सगळं
मोकळं होतं. मग तिथून पुढं 11 वाजेपर्यंत स्टडी वगैरे करायचा, अर्धा तास मोबाईल बघून झोपायचं. सकाळी उठून व्यायामला वगैरे जातो, रनिंगला. थोडं व्यायाम केला म्हणजे आपल्याला आजारी पडत नाही जास्त आपण. मी आजपर्यंत एवढा कधी मला आजार आला नाही. अजून एक सलाईन आम्हाला टोचवलेलं नाही, काय एकदा पण एकदा पण नाही अजून. ब्लड डोनेशन वगैरे केलेलं आहे तेव्हाच हाताला सुई टोचलेली, नाही तर सुई अजून नाही. व्यायाम करायचो, व्यायाम करायला पाहिजे सगळ्यांनीच. चांगले, एक नंबर आहे भाई. तुला नीट मधनं असं कुठली गोष्ट जी नीट तुझं हेड असता नीटचा त्याचा NTA तर काय रिमूव्ह केलं असतं, तू काय काढलं असतं? आता काढायसारखं त्यांनी तर भरपूर केलेलं आहे चांगलंच, पण आता आपण विद्यार्थी म्हणल्यावर आपल्याला भरपूर प्रश्न येतात. याला हे असं उगच आहे, हे आपण नाही करायला पाहिजे. तेच सांग. आता वाटतं फिजिक्स मॅक्झिमम नीट ॲस्पिरंटचा फिजिक्स हे डोकेदुखी आहे. तर आता मी एक स्टुडंट म्हणून जर झालो असतो तर मी फिजिक्स रिमूव्ह केलं असतं, पण ते आयडियली नाही करायला पाहिजे. ते आहे ते योग्यच आहे. नीट ॲस्पिरंटसाठी काय ॲडवाईस? हो, रिपीट जर इच्छा मग एकदम रिपीट नाही करायला पाहिजे असं वाटतंय. पण ज्याची इच्छाशक्ती आहे स्ट्रॉंग एवढं, आता मी पण भरपूर वाटलं याला रिपीट करू नको, भरपूर प्रश्न येते डोक्यामध्ये. आपण काही ॲडवाईस दिले ना, आपण लाईफच्या त्या फेजमध्ये असतो की आपल्याला पुढचं ॲडवाईस देणार त्याचा घंटा फरक पडत नाही आपल्याला, ते काय बोलतंय काय नाही. आपलं वाटतं आपण म्हणजे आपण आहे, बस काही नाही. हां. नीटचा झाल्या हां. आणि त्या फेजपासून पुढे गेलं आपल्याला कळतं, अरे हे सांगत होते बरोबर होतं, आपण त्याचं ऐकलं नाही. रिलेशनशिप स्टेटस काय आहे तुझं? सिंगल आहे कायम, सक्त लोंढा. रिअल लाईफ एक्सपिरियन्स सांग की एखादा काहीतरी, त्यांनी जसं सांगितलं आला. नाही एवढं तर नाही आलं आमच्याकडे. आयुर्वेदाचं जास्त चालत नाही. जामखेडला तू जामखेडचा म्हटलं तिथं आयुर्वेदाचं एवढं नाही एन्थुसियास्ट काय लोक. आता म्हणजे तू जामखेडमध्ये टाकणार आहे क्लिनिक का कुठं टाकणार? हा वाटतंय आता सध्या जामखेडमध्ये तर काही नाहीये टाक बाई. आयुर्वेदाचं. जामखेडमध्येच असं वाटतंय आहे प्लॅन थोडेफार. सोबत टाकू दे आपण, 100 एकरचा प्लांट आहे तिथं आपला. हो, काय विषय नाही. जाऊ सोबत जायचं, आम्ही तू शेजारचा काय अडचण नाही. बिंदास. तुला भेटून खूप भारी वाटलं. काय सांगायचं अजून? नाही बस. लातूर मधलं सांगे काहीतरी, लातूर मधलं ट्युशन एरिया मधलं काहीतरी मुवमेंट सांगा, भांडणं वगैरे. फ्युचर एरियामध्ये माझ्या मित्राला लय मारलं होतं बेकार. कुणी मारलेलं? अरे पोरांनी असं काय विषय झाला तर मी त्या दिवशी ॲब्सेंट होतो, क्लासला गेलो नव्हतो. पण माझ्या दुसऱ्या मित्राने सांगितलं, 4-5 जण होते सोबत. त्यांना जवळच येऊ दिलं नाही कोणी. बेल्ट वगैरे काढले सगळे पोरांना शेजारच्या. 10-15 जण आल्यावर आपण 4-5 जण काय करणार ना. भरपूर मारलं बेदम त्याला. 4 दिवस ते वंज गेले नाही त्याच्या अंगावरचे. पण नंतर आम्ही त्याला खूप सापडलं, ते पोरं सापडले, त्यांनी पाया पडले नंतर. पण काय आता एकदा मार खाल्ल्यावर काय होतं, आपल्याला हाणता येत नाही, त्यांनी पाया पडलं आपण कसं मारतो त्याला. तरी का मारलेलं पण? त्याचा काय विषय झालता, मुलींचाच काहीतरी झालतं, कोणी याला काय बोललं. ट्युशन एरियात भांडणं व्हायचे म्हटलं विषय काहीच लागत नाही. थोडं चालताना ढका लागला तरी येऊन मारतेच 4-5 जण. तुम्ही पण बॉडी बिडी बनवा जरा, सिस्टम बनवून ठेवा तुमचे. भांडणं वगैरे झाल्यावर कधी भांडणं करू नका पहिली ती गोष्ट. काय भांडणं वगैरे झाले डायरेक्ट 112 वर कॉल लावायचा. नाही, पोलीस स्टेशन आहे ट्युशन एरियात जवळच, काय अडचण नाही. सध्या एवढं नसेल चालत, आता 2 वर्ष झालं स्ट्रिक्ट केलं. हां, ते एक्झामच्या जसे जवळ येते तसे तिथं जास्त राहते पोलीस वगैरे. कारण एक्झाम जवळ आले की सुसाईड वगैरे असतं. हां, त्याच्यामुळे होतं. तुला भेटून खूप भारी वाटलं. थँक्यू सो मच. कसं वाटतंय पॉडकास्ट वगैरे? एकदम मस्त आहे, काय अडचण नाही. तर धन्यवाद. तो मिलते हैं आपको एक नेक्स्ट ऐसे ही पॉडकास्ट में एक MBBS के स्टूडेंट के साथ. इथं मुली नाहीत का कॉलेजमध्ये पॉडकास्ट देणार? आज मुली तर आहेत भरपूर, पण एवढं स्टेजवरिंग नको वाटतं कोणाला. चला यार, मुली आणि ते कसं प्रायव्हसी, त्यांना वाटतं मुली जास्त व्हायरल होतील वगैरे, घरी प्रॉब्लेम वगैरे असते म्हणून जास्त नसतील येत, असा माझा अंदाज. बघू आता काय होतंय. क्या पता अगला पॉडकास्ट किसी लड़की का ही हो. तो मिलते हैं नेक्स्ट पॉडकास्ट में, तब तक के लिए खाते रहे, पीते रहे और मुस्कुराते रहे. थैंक यू सो मच. जय शिवराय. जय शिवराय, जय श्रीराम. जय श्रीराम. तड़पाए मुझे तेरी सभी